आजचा आपला या गप्पाष्टकांचा भाग आहे 19वा आणि या 19व्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। 19 भाग पूर्ण होत आहेत आज आणि उद्या असणारे आपला शेवटचा म्हणजे 20वा भाग आणि उद्याच्या गमती काय असणार आहेत ते मी तुम्हाला हळूहळू या सेशनमध्ये सांगणारच आहे, कारण उद्या शेवटचा भाग असल्यामुळे तो अर्थातच काहीतरी वेगळा आणि काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न आहे। तेव्हा बघूयात काय काय घडतं उद्या, ते थोड्या वेळाने तुम्हाला थोड्या वेळाने सांगेनच त्याबद्दल। तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या या 19व्या भागामध्ये आणि होप्स सगळेजण व्यवस्थित असतील, लॉकडाऊनमध्ये सतत काहीतरी वेगळं शिकत असतील आणि स्वतःची काळजी घेत असालच। कालपर्यंत आपण इतकी मजा केलेली आहे, इतके वेगवेगळे कलाकार आपल्या या कार्यक्रमामध्ये येऊन गेलेले आहेत आणि आता आज जो कलाकार येणार आहे तो यापूर्वीसुद्धा या कार्यक्रमात खरं तर येऊन गेला होता। अगदी एका गाण्यासाठी त्यांनी त्याची हजेरी या कार्यक्रमात लावलेली होती, अर्थात वीर सावरकरांच्या जयंती दिवशी जो आपण कार्यक्रम केला सावरकरांचा, तर त्या दिवशी खास त्याचं गाणं त्या कार्यक्रमात ठेवलं होतं। अर्थातच प्रतीक सलगर या माझ्या खास मित्राविषयी मी बोलते आणि अत्यंत गुणी कलाकार आहे प्रतीक आणि अख्ख्या सोलापूरला तो सर्वश्रुत असा आहे। त्यामुळं आज या सेशनमध्ये या पूर्ण सीझनचा शेवट त्याच्या मस्त गाण्यांनी आणि गप्पांनी आपल्याला करायचा आहे आणि म्हणूनच आज मी प्रतीक सलगरला बोलवणार आहे या सीझनमध्ये आणि लगेच आपण त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात करूयात। गायक संशोधक प्रतीक सलगर। नमस्कार। हॅलो, हाय, खूप खूप स्वागत आहे प्रतीक तुझं आपल्या या लाईव्ह सेशनमध्ये गप्पाष्टकांच्या 19व्या भागामध्ये। आणि धन्यवाद धन्यवाद। कसा आहेस तू, काय काय चाललंय तुझं? लॉकडाऊनचा काळ आहे, बाहेर जरी कोरोनात घराबाहेर आम्ही पडत नाही आणि घरात बसून मग वाचन चालू आहे बरंच, त्याच्यानंतर काही वेबिनार्स आणि हे अटेंड करणं असं चालू आहे, पीएचडीचं थोडंसं काम चालू आहे, रियाज चालू आहे, गाण्याचा क्लास चालू आहे, असं क्या बरंच बात, काही काही चालू आहे। वा वा वा, मस्त तुझा लॉकडाऊन एकंदरीतच। आणि इतक्या कला आहेत तुझ्या अंगात की त्या लॉकडाऊन मध्ये सगळ्या बाहेर येत असणार आहेत आणि त्या सगळ्या कलांना आता मस्त या लॉकडाऊन मध्ये आणखीन फ्लॅट असणार आहे। अच्छा। हो हो। वा, मस्त सुरुवात आजच्या या कार्यक्रमाची होतीये, कारण की मी इतकी एक्साइट होते या कार्यक्रमासाठी प्रतीक, कारण परवा तू अगदी एक झलक या कार्यक्रमात तुझी आम्हाला ऐकायला मिळाली होती, अर्थात वीर सावरकरांच्या कार्यक्रमात तू येऊन गेलास आणि किती मजा आहे बघ। आजपर्यंत गप्पाष्टकांमध्ये कुठलाच कलाकार परत आलेला नाहीये, सॉरी, अभिषेक पटवर्धन आणि तुम्ही दोघं जणच होता जे परत आलात। त्यामुळं तुझी तिथे झलक दाखवून गेलास आणि म्हटलं की नाही यार, ये तो बहुत बड़ी महफिल म्हणजे होनी ही चाहिए। परत आलात पेक्षा तू बोलवलंस परत, म्हणून आम्ही आलो। पण अगदी खरं सांगायचं तर त्या शो मध्ये तुम्ही आलात दोघंही, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद, कारण की इतका छान सावरकरांचा तो कार्यक्रम होता आणि अगदी एका गाण्यापुरतं आपल्याला तिथे कनेक्ट व्हायचं होतं आणि तुम्ही त्यासाठी ओके म्हणालात, तेही तुमचे सगळे उद्योग सांभाळून ओके म्हणालात, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद। येस येस, कारण सावरकरांचं साहित्यच इतकं आहे अगं, आणि गायचं म्हणजे पण भयंकर कठीण आहे ते, शब्द अगदी त्याच्यातले आणि उच्चार त्याचे, तर ते खूप कठीण असतं। त्यांची गाणी, सावरकरांची स्पेशली गाणं खूप अवघड आहे, तर म्हटलं त्यानिमित्ताने आपल्याला जर एखादं नवीन काहीतरी छान गाता येत असेल तर का नाही आपण करावं, म्हणून मग नक्कीच प्रयत्न नक्कीच, केला। आणि खूप छान तो प्रयोग झाला आपला, मी अचानक ठरवलं आणि सगळं छान सक्सेसफुल झालं, मजा आली। तर प्रतीक, तुझं हो. काय चाललंय सध्या? म्हणजे आता तू मगाशी सांगितलंस की लॉकडाऊन मध्ये तुझे सगळे इतके उद्योग व्यवस्थित चालू आहेत म्हणून, आणि ऑब्व्हियसली तू आता सोलापुरात आहेस का पुण्यात आहेस? सोलापुरातच आहे आता मी, म्हणजे आपला पहिला लॉकडाऊन सुरू व्हायच्याही अगोदर मी सोलापुरात आलो। बरं झालं, चला वा, गुड। हो तर हो. या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत। अर्थात तू गायक आहेस, तू संशोधक आहेस, असं बरेच कला तुझ्या अंगी आहेत, त्या सगळ्या आपल्याला हळूहळू उलगडत जायच्याच आहेत, पण सुरुवात मस्त एखाद्या गाण्याने झाली तर मजा येईल। नक्कीच नक्कीच, माझं खूप आवडतं गाणं आहे ते, तर त्याच्यानी संध्याकाळची वेळ आहे थोडीशी, तर मग त्या रागाशी संबंधित असलेलं गाणं आहे, तर त्याच्या एक दोन ओळी मी ऐकवतो। येस।
तानपुरा ऐकू येतोय? हो, येतोय. हम्म. हम्म. आ, आ, दया घना हा दया घना काय तुटले चिमणे घरटे उरलो बंदी तुझा मी दया घना अरे जन्म बंदीवास सजाई थे प्रत्येकास अरे जन्म बंदीवास सजाई थे प्रत्येकास चुके ना कुणास आता बंदी तुझा दया घना काय तुटले चिमणे घरटे उरलो बंदी तुझा मी दया घना वा. हा दया घना हा दया घना आहा हा, वा वा, मस्त, अमेझिंग. इतकी छान सुरुवात या गप्पाष्टकांची झालेली आणि माझं हे फार जवळचं गाणं आहे. अत्यंत आवडीचं गाणं आहे. नाही, कंपोजिशनच ते इतकं सुंदर आहे. आणि हे मी एका स्पर्धेमध्ये गायलेलं मला आठवतंय. एका स्पर्धेसाठी मी तयारी केली होती या गाण्याची शाळेत असताना. बर. हम्म. तर तेव्हापासून ते मला खूप जवळच आहे गाणं. आणि गायला ते कठीण असल्यामुळं लहानपणापासून ते इतक्या वेळा म्हटलं गेलं, ऐकलं गेलंय इतक्या वेळा. तर क्या बात आहे, वा वा. मला तर काय आठवलं माहितीये प्रतीक, म्हणजे तू गात असताना तुमचं जे जुनं घर होतं एम्प्लॉयमेंट चौकातलं, तर तिकडे आपण खूप भेटायचो, सगळेजण एकत्र जमायचो आणि सगळे जमले की फरमाईशी असायच्याच की प्रतीक गा खरंय गा खरंय गा, बळवंत असायचा, निखिल असायचा, तू, असे बरेच जण आपण सगळे असायचो. आणि तेव्हा आम्ही इतकं छळायचो तुला गाण्यासाठी प्रचंड. पण आपली मैफल अचानक व्हायची आणि ती खूप कमाल व्हायची तिकडे. खरंय खरंय खरंय. नाही, काही गोष्टींचा ना योगच असा जुळूनच यायला लागतो. आणि बऱ्याचदा अगदी खरं. अचानक ठरवलेल्या गोष्टी खूप चांगल्या होतात असं मलाही वाटतं. हा, आणि आता तर अशी मुद्दाम मैफिल ठरवून जमणं आणि हे शक्यच होत नाही. ते अचानक अचानक जमण्यातच खरी मजा होती. खरंय 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 खरंय. त्यामुळे मग ती मैफल आणि मग नंतर मस्त काकूंच्या हातचा छान छान स्वयंपाक खायला मिळायचा, हा छान जेवण हा. जेवायला तुझा मिळायचं. आहा, मला तुझं बहुत ही मुख्य बढिया. म्हणजे कल कुणीकडे होता? गाण्याकडे होता की आईच्या हातचं खाण्याकडे होता? त्याचं तर दोन्ही गोष्टींसाठी येत होते मी तिथे. खरंय त्यामुळं सगळे लाड पुरवले गेले, आता काय करणार. खरंय खरंय. वा वा, मस्त. पण प्रतीक, आम्हाला आता ऐकायला आवडेल की तुझा एकंदरीतच या गाण्याचा प्रवास कसा काय सुरू झाला. हो. लहानपणापासून तुला आवड होती की अचानकच इकडे वळलास. हा. लहानपणापासून म्हणजे आता सगळ्यांनाच माहितीये, माझ्या जवळचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, तर सगळ्यांना माहितीये की माझ्या घरी कुठलंच असं म्युझिकल बॅकग्राऊंड नाहीये. कुणी हम्म. आमच्यातलं गाणारं नाही किंवा कुणी आमच्यातलं वाजवणारं वादक वगैरे असं कोणीच नाही. परंतु एक होतं की
लहानपणी ना शाळेत जाताना म्हणजे सकाळची शाळा असायची प्रबोधिनीमध्ये, तेव्हा प्रबोधिनीत मी शिकलो सोलापूरच्या. तर सकाळची शाळा असायची आणि आमच्याकडे रेडिओ कायम वाजायचा आणि रेडिओवरची गाणी आणि हे इतकं चांगलं चांगलं म्युझिक कानावर पडत गेलं लहानपणापासून. आणि माझी आई कर्नाटकातली असल्यामुळे ती गुलबर्गा स्टेशन लावायची रेडिओवरती बर. आणि मग त्याच्यावरची कन्नड भजनं आणि तिथे जी गाणी सकाळची लागायची ती. तर मग अशा पद्धतीने ते कानावर खूप पडत गेलं लहानपणापासून. मला हे नाही माहित की कधी मला गाण्या शिकण्याची सुरुवात झाली माझी, किंवा हे एक्झॅक्टली मी नाही सांगू शकणार की कधी मला कळलं की मी गाऊ शकतो. पण मग असं झालं की प्रबोधिनीमध्ये असताना आम्ही भगवद्गीतेतले श्लोक म्हणायचो, तिथल्या काही प्रार्थना असतील त्या म्हणायचो, किंवा तिथल्या उपासना असतील, किंवा गणेश प्रतिष्ठापनेची उपासना असेल, किंवा तिथे बरेच कार्यक्रम सारखे होत राहायचे. प्रबोधन गीतं आम्ही म्हणायचो, भगवद्गीतेतले श्लोक म्हणायचो. तर मग त्याच्यात नेहमी मग कसं व्हायचं की तिथे मग कळलं की आमच्या गाणं शिकवणाऱ्या ज्या शिक्षिका होत्या, मला प्राथमिकला असताना वीणा बादरायणी ताई होत्या. त्या आता सोलापुरातल्या खूप चांगल्या गायिका आहेत, सगळ्यांना माहिती आहेत, त्या शिवरंजनीच्या माध्यमातून त्या गात असतात. तर त्यांच्याकडून आणि संगीताचा तास असायचा ना, तर तेव्हा त्या आम्हाला शिकवायच्या. आणि मग नंतर माध्यमिकमध्ये गेल्यावर आम्हाला सुजाताताई गोवंडे म्हणून एक होत्या, त्या आता सध्या पुण्याला असतात. तर त्यांनी सुद्धा गाणं शिकवलं. पण कसं व्हायचं की आमची जी वार्षिक गाण्याची परीक्षा असायची ना, तर मग तेव्हा अगदी एक असं असायचं की वर्षभर जे शिकवलंय त्याच्यापैकी तर तोंडी परीक्षेत विचारायचेच गाण्याच्या. पण त्याच्यातला एक सगळ्यात आवडता सेक्शन माझ्या त्या परीक्षेतला म्हणजे की तुमच्या मनाचं गाणं म्हणणं, एक कुठलंही तुम्हाला माहित असलेलं किंवा तुम्ही ऐकलेलं असं कुठलंही तुमच्या सिलेबसच्या बाहेरचं काहीतरी गाणं म्हणायचं. एका परीक्षेमध्ये असं झालं की मी माझ्या आवडीचं एक म्हटलं, पण तेव्हा म्हणजे असा अगदी पिनड्रॉप सायलेन्स झाला अगदी सगळ्या वर्गामध्ये आणि त्या आमच्या संगीत कक्षामध्ये. आणि मग मला त्या वीणाताईंनी पण सांगितलं आणि सुजाताताईंनी पण आम्हाला सांगितलं होतं की मग कुठेतरी शिक बाबा, तू शिकायला सुरुवात कर आणि असं. आणि मग त्याच्यानंतर खूप उशिरा कळलं हे की गाण्यामध्ये गळा आहे, की थोडासा गाऊ शकतो मी, खूप उशिरा कळलं. किंवा बॅकग्राऊंड असलं घरात की कसं होतं की लगेचच आई किंवा कोणीतरी घरात जे असतात तर ते लगेच ओळखू शकतात की ह्याचा गाता गळा आहे किंवा काय. पण असं कुठलंच बॅकग्राऊंड नसल्यामुळे शाळेतले शिक्षक या बाबतीत खूप महत्वाचे होते की त्यांनी ओळखलं ते की नाही, तुम्ही ह्याला गाणं शिकवा. आणि मग त्यानंतर अर्थात पालकांचा खूप मोठा सपोर्ट की त्यांनी लगेचच मग गाण्याच्या क्लासला वगैरे घातलं आणि मग तिथून सुरुवात झाली. 9वी मध्ये असताना सुरुवात केली. अच्छा. हा, म्हणजे आणि तू मगाशी म्हटलं ते खरंच आहे की ऑलरेडी घरामध्ये ते जर बॅकग्राऊंड असेल, आधीपासून गाणारे असतील, तर मग आपल्याला माहिती असतं किंवा सगळ्यांना माहिती असते की चला आता पुढची पिढी सुद्धा गाणारी असेल वगैरे, किंवा आपली ती तयारी असती, त्यांचीही ती तयारी असती. पण काहीही बॅकग्राऊंड नसताना इतकं छान तू शिकत पुढेपर्यंत आलायस की खूप कौतुकास्पद आहे. नाही, कसं असतं की मला ना काही वेळा असं सुद्धा खूप वाटतं की प्रत्येक वेळी ना आयुष्यात तुम्हाला त्या त्यावेळी ना महत्वाची माणसं जी भेटतात ना ती खूप महत्वाची असतात. त्या तुझ्या आयुष्यात असे कोण, म्हणजे ऑब्व्हियसली शाळेतले शिक्षक असतील, पण मग पुढे जसं तू शिकत गेलास किंवा ऍक्च्युअली आता मला शिकायचंच आहे असं ठरलं, तेव्हा कोण कोण आलं मग तुझ्या आयुष्यात? हा, ऍक्च्युअली जेव्हा शिकायला सुरुवात झाली तेव्हा सोलापुरामध्ये नंदा परचुरे जोशी सगळ्यांना माहिती होते, तर त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. आणि कसं झालं की त्याच्या अगोदर क्षितिजच्या माध्यमातून नंदाताईंचं गाणं मी खूपदा ऐकलेलं होतं. आणि मग मला त्यांचं गाणं तेव्हाही आवडलं होतं आणि म्हटलं की मग ह्यांच्याकडे आपण शिकलं पाहिजे. आणि अर्थात नंदाताईंचं सुद्धा शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. म्हणजे पंडित वसंतराव कुलकर्णींकडे त्या मुंबईमध्ये शिकलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे इतका संगीताचा मोठा वारसा, म्हणजे त्यांचे पणजोबा वगैरे बालगंधर्वांसोबत वगैरे त्यांनी काम केलेलं आहे. तर इतकं छान त्यांच्याकडे वारसा आहे गाण्याचाच मुळामध्ये. तर त्यांचं गाणं माझ्या कानावर पडलेलं होतं आणि वसंतराव कुलकर्णींसारखं आग्रा घराण्याचं गाणं तालीम त्यांनी गाण्याची घेतलेली होती वसंतराव. कारण
आज जर बघितलं तर आरतीताई असतील, आरती अंकलीकर टिकेकर असतील किंवा देवकी पंडित असतील, ह्या सगळ्यांनी सुरुवातीचं शिक्षण हे पंडित वसंतराव कुलकर्णींकडे घेतलंय आणि त्या तालमीतून नंदाताई तयार झालेल्या होत्या. तर म्हटलं की मग आपण यांच्याकडे जाऊया सुरुवातीला, आणि मग तिथून सुरुवात झाली. आणि मग हळूहळू आणि मला एक गोष्ट नंदाताईंची फार आवडायची की अत्यंत वेळेच्या बाबतीत काटेकोर, की इतक्या वेळेला क्लास सुरू होणार आणि इतक्या वेळेला संपणार, की वेळेच्या बाबतीत काटेकोर करणार, म्हणजे अतिशय शिस्तबद्ध सगळंच. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कायम हसत असायच्या त्या. मी त्यांना आजपर्यंत कधीच असं चिडलेलं रागावलेलं पाहिलेलं. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट की ही सगळी शिस्त त्यांच्या प्रत्येक गोष्टीत दिसायची, की म्हणजे एखादा राग आता शिकवला, एखादी बंदिश शिकवली, तर मग त्याच्यात पण एक शिस्तबद्धपणा जो होता ना, तर तो खूप मला चांगला तिथे शिकायला मिळाला. आणि बडा ख्याल वगैरे ह्या गोष्टी गाण्याच्या जेव्हा अगदी वेळ आली, किंवा जेव्हा आता परीक्षेच्या दृष्टीने आम्ही तेव्हा तयारी करत होतो, आणि मग जेव्हा बडा ख्याल शिकायची वेळ आली, तर बडा ख्यालचा मला अजूनही आठवतंय, ताल पक्का व्हावा यासाठी काही दिवस मला नंदाताईंनी गाणं शिकवलंच नव्हतं. त्या फक्त क्लासमध्ये ताल लावायच्या. विलंबित एक ताल, विलंबित त्रिताल, हे सगळे ताल त्या मशीनवरती लावायच्या आणि तो ताल ऐकत राहायचं बास. आणि त्याच्यातली सम कुठे येते हे तुम्ही सांगायचं. तर मग त्याच्यामुळे ताल खूप तो पक्का होत गेला. आणि मग नंतर रागाचं स्वरूप, मग बडा ख्यालची बंदिश, आणि मग कुठल्या पद्धतीने त्याचा विस्तार व्हावा, आणि मग कसं कसं हे होत असावं, किंवा त्याचा कसा विचार केला पाहिजे, ह्याचा मग हळूहळू विचार होत गेला. आणि मग ते आपण कसं म्हणतो की एक कुठल्याही मोठी इमारत उभी राहायची म्हटलं की त्याचा पाया खूप भक्कम लागतो. तर मग तसा पाया खूप नंदाताईंनी चांगला तयार करून घेतला हे, आणि त्याचा मला खूपच फायदा झाला. त्यामुळे नंदाताईंचा खूप ऋणी आहे मी, की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं मला. आणि अर्थात घरच्यांचा खूप चांगला सपोर्ट, की त्यांनी कधीच म्हणजे अभ्यासावर दुर्लक्ष होतंय म्हणून किंवा काही म्हणून असं गाणं शिकू नकोस आता बंद कर असं कधीच नव्हतं घरच्यांचं. त्यामुळं शाळेतले शिक्षक, घरचे आणि नंदाताई यांच्यापासून ती प्रवासाची सुरुवात झाली. श्रद्धानी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारला होता की पहिला माझा स्टेज परफॉर्मन्स कोणता. हा, तर पहिला म्हणजे मला आठवतं की शाळेमध्ये असताना प्रबोधिनीत आषाढी एकादशीला दरवर्षी आमच्याकडे भजनाचा कार्यक्रम असायचा. तर त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी काही ना काही परफॉर्म करायचे, आम्हाला भजनं शिकवली जायची काही. तर त्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा गायलो होतो. मी साधारण तेव्हा पाचवीत का सहावीत होतो मी. तर तेव्हा पहिल्यांदा गायलो होतो. आणि व्यावसायिक पद्धतीने मोठ्या रंगमंचावर मी जे गायलो ते मग बागबान सर जे आहेत सोलापुरातले, तर त्यांनी मला संधी दिली होती. तर तेव्हा मी पहिल्यांदा असं मोठ्या रंगमंचावर मी गायलो होतो. क्या बात. हे पण तू व्यावसायिक दृष्टीने जर विचार करायला गेला तर गाण्याला आपण व्यवसाय बनवावं किंवा त्या उत्पन्नाचं एक साधन म्हणून त्याच्याकडे कधी पाहिलं नाहीस का? अजिबातच नाही. सुरुवातीपासून माझं अतिशय ठाम हे होतं की गाणं जे शिकायचं आहे मला, ते छंद म्हणूनच मी शिकणार, आणि त्याच्यातून मला कुठल्याही पद्धतीचा पैसा कमवायचा नाहीये, हे खूप मी या बाबतीत क्लिअर होतो. हो. त्यामुळे अजिबात तू तुझा जो फोकस होता, ऑलरेडी तू मला वाटतं लॉचं शिक्षण त्यावेळेला घेत होतास आणि तेही कंटिन्यू ठेवून तुझं गाण्याचं सगळं शिक्षण सुरू होतं. बरोबर. हो. पण मग आता तुझं लॉच्या बाबतीत काय काय शिक्षण चालू आहे, किंवा आपण म्हणतो ना की इन्कम सोर्स तुझा आता तो बनलेला आहे, तर काय काय करतोय तुझ्या बाबतीत? माझं लॉचं ग्रॅज्युएशन जे आहे LLB ते सोलापुरात झालं, दयानंद लॉ कॉलेज. आणि मग त्याच्यानंतर मी फर्ग्युसनला 2 वर्ष मास्टर्स केलं, मास्टर्स ऑफ लॉ, आणि बिझनेस लॉ हे माझं स्पेशलायझेशन होतं. आणि म्हणजे तो पण म्हणजे, आणि मग मास्टर्स करताना, आणि तो पण फार म्हणजे अजब किस्सा आहे माझ्या बाबतीत, की मी लॉला येताना हे ठरवलं होतं की मी वकील नाही होणार, की प्रॅक्टिस करायची नाही, हे मी अगदी पक्क ठरवलं होतं. कारण कसं होतं की आता जर बघितलं तर लॉला इतकं महत्व आलंय, आणि मी जेव्हा लॉला ऍडमिशन घेतली होती तर तेव्हा खूप नवनवीन संधी येत होत्या या क्षेत्रामध्ये.
तर त्यामुळं मग मी असं ठरवलं होतं की वकील किंवा जज असं होण्यापेक्षा किंवा कुठल्या तरी कंपनीत वगैरे असं नोकरी करण्यापेक्षा बघूया आपण वेगळं काही करता येतंय का. तर ह्या संधी कुठल्या कुठल्या आहेत हे कळावं आणि त्यातलं आणखी थोडंसं सखोल ज्ञान आपल्याला घेता यावं म्हणून मी पुण्यामध्ये मग फर्ग्युसन कॉलेजला 2 वर्ष मास्टर्स केलं. आणि मग मास्टर्स करताना मी ठरवलं की आपण प्राध्यापक म्हणूनच काम करायचं आणि मग पुढे लॉ मध्ये संशोधन आपल्याला करत करत प्राध्यापक म्हणून हा पेशा आपल्याला करता आला. तर मग हे करायचं मग मी ठरवलं. आणि मग अगदी ते सुद्धा तसंच की तिथंही खूप चांगल्या चांगल्या व्यक्ती भेटत गेल्या मला. मी मगाशी म्हटलं तसं की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला ज्या व्यक्ती भेटतात ना त्यांचं महत्व खूप असतं. आणि तर मग तिथे आमच्या कॉलेजमध्ये डॉक्टर प्रताप साळुंखे म्हणून एक आम्हाला सर होते. आता तसं बघायला गेलं तर ते सर आम्हाला मास्टर्सला शिकवायला नव्हतेच, पण मी त्या कॉलेजमधले बाकीचे जे ज्युनियर स्टुडंट्स होते त्यांच्याकडून खूप ऐकलं होतं की अरे हे सर कॉन्स्टिट्यूशन खूप चांगलं शिकवतात, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ खूप चांगलं शिकवतात. आणि मग मला इतकी उत्सुकता वाटली त्यांच्याबद्दल की ह्या माणसाला आपण ऍटलिस्ट भेटलं तरी पाहिजे एकदा. शिकणं न शिकणं हा खूप लांबचा विचार आहे. म्हटलं आपण भेटूयात तरी यांना. म्हणून एक दिवशी मी माझी कॉन्स्टिट्यूशनचा मी अभ्यास करत बसलो होतो आमच्या लायब्ररीमध्ये आणि त्याच्यातल्या एका ओळीवर माझं अडलं की त्याचा अर्थच मला काही केला लागेना. आता यशश्री पण आहे बघतीय कार्यक्रम की तिलाही चांगलं माहिती की प्रताप सरांचे आम्ही खूप लेक्चर्स केलेले आहेत कॉलेजमध्ये. तर मग एका ओळीचा अर्थ काही लागेना म्हटलं हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर ते घेऊन गेलो मी प्रताप सरांकडे आणि म्हटलं की सर ह्याचा मला अर्थ नाही समजत आहे तर हे मला तुम्ही सांगाल का. तर त्या रसिका तू विश्वास नाही ठेवणार त्या एका ओळीचा अर्थ आणि त्याच्या आजूबाजूचे कंगोरे आणि कॉन्स्टिट्यूशन हे कुठल्या पद्धतीने तुम्ही शिकलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे यावर सर मला 2 तास सांगत होते. म्हणजे एका ओळीवर तुम्ही 2 तास सांगणं आणि ते सुद्धा मी ऑफिशियली त्यांचा स्टुडंट नव्हतो, केवळ मी शंका घेऊन गेलो होतो त्यांच्याकडे की सर मी असं ऐकलंय तुमचा अभ्यास आहे तर मला हे तुम्ही सांगाल का. आणि तिथून जो आमचं बॉन्डिंग इतकं छान झालं की त्याच्यानंतर मग काय की सकाळी 7:30 ते 11:30 हे माझे मास्टर्सचे लेक्चर असायचे आणि प्रताप सरांचे लेक्चर हे ग्रॅज्युएशनचे 11:30च्या नंतर असायचे. तर मी त्यांची परवानगी घेऊन ग्रॅज्युएशनच्या लेक्चरला मी त्यांच्या जाऊन बसायचो. आणि मग तिथून पण इतक्या मग आमच्या चर्चा व्हायला लागल्या आणि मग इतक्या गप्पा व्हायला लागल्या. मग त्याच्यातून मला कळत गेलं की हा माणूस प्रचंड हुशार आहे. म्हणजे हे मला नंतर लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या जवळजवळ 150 पेक्षा वक्तृत्व आणि वादविवादाच्या स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. दुसरा सुद्धा नंबर नाही त्यांचा, पहिला. की म्हणजे ह्याच्यातून कसा घडत जातो माणूस की साहित्याचा अभ्यास आणि मग त्याच्यातून लॉला येणं आणि त्याच्यातून शिक्षकी पेशात उतरणं आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण कायदा या विषयाचा विचार करू शकतो हे त्यांच्यामुळे मला कळलं. आणि मग तिथून मला संशोधनामध्ये आणखी रुची येत गेली. आणि इंगळे सर म्हणून होते आमच्या कॉलेजमध्ये की ते पण खूप की सुरुवातीला कुठलंही रिसर्च प्रपोजल दिलं की रिजेक्ट व्हायचं, पक्क रिजेक्शन हे पक्क. आणि मग त्यावेळेला असं वाटायचं की म्हणजे काय हे जे त्यांनी सांगितले तेच आपण करतोय ना, म्हणजे आपलं बरोबर येतंय की नाही. आणि हे मग माझ्या सिनियर्सनी मला सांगितलं तुझं प्रपोजल इंगळे सरांकडून रिजेक्ट होतंय ना, मग तू बरोबर आहेस. ते 4-4 वेळा रिजेक्ट व्हायचे प्रपोजल. मग तितक्या वेळा परत त्याच्यावर काम करायचं, परत बारकाईने अजून बघायचं, मग परत हे करायचं. तर मग असे ते प्रपोजल्स रिजेक्ट होत 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 ते इतके म्हणतात की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवाला देव पण येत नाही. तर मग त्याचा अगदी अनुभव आला. आणि मग ते प्रपोजल्स अशा पद्धतीने ते रिफाईन होत गेले. आणि आता अशी वेळ आहे की इंगळे सरांच्या पीसी मध्ये माझे प्रपोजल्स आहेत सगळे. आणि कुठल्याही LLM स्टुडंट्सना जर प्रपोजल कसं बनवायचं एखाद्या रिसर्चचं हे जर मॉडेल दाखवायचं असेल तर अजूनही सर माझे प्रपोजल्स मेल करतात मुलांना. क्या बात आहे. एवढं घडत जातं ना माणूस म्हणजे अशा खरंच खरंच. आणि मग त्याच्यानंतर झालं असं की मग LLM ची परीक्षा संपली आणि मग प्राध्यापक व्हायचं हे तर ठरवलेलं होतं.
शेवटचा पेपर माझा LLMचा ज्या दिवशी होता त्या दिवशी कॉलेजमधून बाहेर पडताना मी आमच्या कॉलेजच्या ऑफिसमध्ये माझा बायोडेटा देऊन आलो की तुमच्याकडे कुठलंही कधी व्हिजिटिंग फॅकल्टीसाठी किंवा काही इंटरव्ह्यूसाठी जर काही जागा निघाल्या तर कॉन्टॅक्ट करा. तर त्या दिवशी मी बाहेर येताना मी अक्षरशः तिथे बायोडेटा देऊन आलो आणि मला आठवतं जून 2017 मध्ये मी मास्टर्स कम्प्लीट झालं आणि 4 जुलै 2017 पासून मी त्याच कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली. ओ हो हो वा. हा आणि तेही मला आठवतं की त्या दिवशी मग आता शिकवायला जायचं म्हटल्यावर युनिफॉर्म मध्ये थोडीच जातो आपण, मग नॉर्मल सिव्हिल ड्रेस कोड मध्ये आणि असं मी गेलो आणि मग कसं झालं होतं की 2 वर्ष मी मास्टर्सला तिथे होतो तर खूप ज्युनियर्स म्हणा किंवा अगदी फर्स्ट इयर ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर पासूनचे सगळे ओळखीचे झाले होते आणि शिवाय मग गाणं आणि ह्याच्यामुळे सगळ्यांना माहीत झालं होतं मी की मग गाणारा कोणीतरी आहे बाबा हा मास्टर्स मधला हा खूप ऍक्टिव्ह आहे. कारण मास्टर्सची ब्रांच जी असते ना कॉलेजमधली ती थोडीशी इनऍक्टिव्ह असते. त्याचं कारणही तसंच आहे की अभ्यासाचं लोड किंवा प्रपोजल्स आणि एकूणच तो अकॅडमिक कोर्स असतो खूप. तर मग ह्याच्यामुळे मग ते खूप मुलांपर्यंत मी ऑलरेडी पोहोचलेलो होतो त्याच्या माध्यमातून. तर मग त्या दिवशी असं मी विदाऊट युनिफॉर्म गेल्यावर मला विचारायला अरे तू आज युनिफॉर्म कसा काय नाही घातला आणि मला हो ना की मग आणि असं झालं की नेमकं मला जो क्लास दिलेला होता शिकायला तर ते मला अरे प्रतीक तू असा कसा काय आलास, युनिफॉर्म कुठे तुझा, तू मार्कलिस्ट वगैरे घ्यायला आलायस का. म्हटलं नाही नाही तुम्ही आत बसा आजपासून मी तुम्हाला शिकवणार आहे. म्हटल्यावर त्यांना अरे प्रतीक पासून अहो प्रतीक सर चा जो प्रवास होता त्यांचा की त्यांना बापरे इतकं ते सुरुवातीचे काही दिवस ते कठीण गेलं की काही मुलांकडून मग पटकन ते तोंडातून निघून जातं ना अरे प्रतीक वगैरे असं. तर ते इतके स्वतःला पटकन ते असे दचकायचे की अरे नाही नाही आपण आता सर म्हटलं पाहिजे यांना, आपण सर म्हटलं पाहिजे. आणि मलाही स्वतःला खूप बंधन आली त्यानंतर की कॉलेजमध्ये असताना त्याच कॉलेजमध्ये असताना आम्ही पार्किंगमध्ये टवाळक्या करणार किंवा कॅन्टीन मध्ये निवांत कोल्ड कॉफी पित गप्पा मारत बसलोय, इकडे तिकडे फिरलोय, असं काहीच करत. हो ना, एका दिवसात पटकन असं. आणि मग इतकं ते हे झालं. आणि मला अजूनही आठवतंय की एक माझा मित्र मास्टरचा भेटायला आला, यशस्वी पण होती तेव्हा, तो आला आणि मी त्यांना भेटायला हो खरंय प्रतीक सर इनफॅक्ट तो आला भेटायला आणि मग मी बाहेर आलो पार्किंग मध्ये त्यांनी फोन केल्यावर आणि मग आम्ही बोलायला लागलो. पण नेमकं झालं काय की त्यांनी हाक मारली मला अरे प्रत्या करून आणि तो स्वतःच इतका पटकन हे झाला की अरे नाही ह्याला पण अशी हाक नाही मारली पाहिजे. तिथे सगळे इतके स्टुडंट्स आजूबाजूला, ते खूप एकदम ते काही काही किस्से म्हणजे मजाच आहे ती अगदी. वा वा वा. पण छान आहे एकदम मस्त. हो पण शिकवण्याचा अनुभव खूप छान होता माझा. मुलं पण खूप चांगली होती, स्टुडंट्स म्हणून एक चांगलं बॉन्डिंग होऊ शकलं. कसं असतं ना की तुमच्यापेक्षा वयाने खूप मोठे असलेले जे लोक असतात की 50चे 60चे लोक जे असतात त्यांनी काहीतरी सांगणं आणि साधारण तुमच्या वयाच्या एक 3-4 वर्ष मोठं असणाऱ्या कोणीतरी सांगणं ह्याच्यात खूप फरक पडतो. आणि ते बॉन्डिंग एक खूप वेगळं होतं. त्यामुळं अजूनही माझे, कारण आता मी मॉडर्न लॉ कॉलेजला शिकवतो, 2 वर्ष मी फर्ग्युसनला शिकवलं, तर अजूनही माझे फर्ग्युसनचे काही स्टुडंट्स माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. ते मला मेसेजेस करतात, काही कार्यक्रम असला तर त्याला येतात काही लोक आणि त्यांचे मेसेजेस आणि ह्याच्यातून ते कायम ते माझ्या आणखी अजूनही टचमध्ये आहेत. तर मग असा तो अनुभव सगळा आणि मग असं होत गेलं. आणि मग लगेचच मास्टर्स झाल्यावर मी शिकवायला सुरुवात केली. मग लगेचच पुणे विद्यापीठाची PhDची एंट्रन्स आली. मग त्याला मी क्वालिफाय झालो, इंटरव्ह्यू क्वालिफाय झाला आणि माझं PhDला सुद्धा रजिस्ट्रेशन झालं. म्हणजे 2017 मध्ये मी पासआउट झालो जुलै आणि सप्टेंबर 2017 मध्ये मी PhDची एंट्रन्स क्वालिफाय झालो आणि मग पुढे जानेवारी 2019 मध्ये माझी रजिस्टर सुद्धा झाली PhD. क्या बात आहे. हा, तर मग आता त्याच्यावरतीही काम चालू आहे. हा, माझा PhDचा विषय हा काही जणांना थोडंसं नाविन्य वाटू शकतं. पहिल्यात महत्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे की लॉ मध्ये PhD असते का, हाच खूप मोठा प्रश्न असतो लोकांना. की लॉ म्हटलं की कसं होतं की वकिली करणं किंवा जज होणं किंवा एखाद्या कंपनीमध्ये ऍज अ लिगल ऍडवायझर म्हणून काम करणं वगैरे अशा पद्धतीचेच काही एक ठराविक मार्ग आहेत त्याच्यातले. पण लॉ मध्ये संशोधन होऊ शकतं, त्याच्यामध्ये PhD होऊ शकते.
मी मगाशी म्हटलं तसं की पुण्यामध्ये गेल्यावर मला लक्षात आलं की अरे नाही, ही पण खूप चांगली संधी आणि खूप चांगलं काहीतरी होऊ शकतं यातून. आणि मग त्यातून संशोधनाची रुची म्हणून म्हटलं की बघूया आपण ऍटलिस्ट पीएचडीला अप्लाय करून. पण ते होत गेलं. आणि मग नंतर विषय निवडायची जेव्हा वेळ आली, तर मग तेव्हा मी जेव्हा विचार करत होतो तेव्हा एक 2-4 विषय माझ्या डोळ्यासमोर होते, काय काय विषय असू शकतात की ह्याच्यात काम होऊ शकतं. तर मग त्याच्यापैकी एक विषय मी निवडला की ग्राउंड वॉटर क्रायसिस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, की संपूर्ण भारतामध्ये सध्या भूजलाची पातळी ही घटत चालली आहे दिवसेंदिवस. आणि कसं असतं की जी गोष्ट कमी होत चालली किंवा ज्या गोष्टीबद्दल खरी समस्या आहे, की ती समस्या जर तुम्हाला सोडवायचं असेल तर त्याच्यावरती एक उपाय म्हणजे की त्याच्याबद्दलचा कायदा असणं किंवा त्याच्याबद्दलचा एक नियम असणं. की आता समजा साधी गोष्ट आहे की आपल्याला लक्षात आलं की बाबा समजा मी एक दारामध्ये झाड लावलंय आणि आपल्याला लक्षात आलं की बाबा गुरं येत आहेत आणि ती झाडाची पानं खात आहेत, म्हटल्यावर तुम्ही काय कराल की त्याला कुंपण घालाल की जेणेकरून ते झाड खाल्लं जाऊ नये. की तसंच आहे की एखादी समजा समस्या असेल तर त्याला कायद्याचं कुंपण घातलं, नियमाचं कुंपण घातलं तर ती गोष्ट जतन करून ठेवली जाऊ शकते, ती तितकी महत्वाची असेल तर. तर तसंच झालं की भूजल हा विषय जो आहे ह्याच्याबद्दल एक आपली शोकांतिका अशी आहे की भारतामध्ये अजूनही सेंट्रल लेवलचा भूजलाला गवर्न करणारा कायदाच अस्तित्वात नाहीये. तर हे मी जेव्हा विषयांचा वेगवेगळा अभ्यास करत होतो तेव्हा मला लक्षात आलं की अरे ह्याच्यावरती कायदाच नाहीये आणि पाणी तरी घटत चाललंय. वर्ल्ड बँक सांगते की संपूर्ण जगाच्या 1/4 ग्राउंड वॉटर हे फक्त भारत एक्स्ट्रॅक्ट करतं. जर आपल्या क्षेत्रफळाचा विचार केला जगाच्या क्षेत्रफळाच्या मानाने तर भारत खूप छोटा देश आहे त्या मानाने. आणि त्या मानाने जर बघितलं तर 1/4 ग्राउंड वॉटर हे फक्त भारत एक्स्ट्रॅक्ट करत असेल आणि त्याच्यावरती अजूनही काही कायदा नसेल तर ही खरंच खूप महत्वाची समस्या आहे की त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. आणि आणखी एक गोष्ट लक्षात आली की भूजल किंवा ग्राउंड वॉटर सस्टेनेबल डेव्हलपमेंट ह्याच्यावरती जे काम झालेलं आहे ते संपूर्ण काय म्हणतात जिओलॉजी म्हणा, जिओग्राफी म्हणा, ह्या सगळ्या ब्रांचेसमधून काम झालेलं आहे. पण लॉच्या अँगलनी किंवा लिगल ऍस्पेक्ट्सने ह्याच्यावरती काम अजून झालेलं नव्हतं हे मला लक्षात आलं. आणि म्हणून मी आता सध्या त्याच्यावरती काम करतोय की ह्या सगळ्या समस्येला आपण जर आपल्याला काहीतरी एक उपाय शोधायचा असेल तर तो कायद्याच्या माध्यमातून किंवा एखाद्या पॉलिसीमधून आपण कसा शोधू शकतो ह्याच्यावरती सध्या माझा अभ्यास आणि थोडंसं काम चालू आहे. फार छान. खरंच खूप मोठी समस्या आणि अगदी ज्वलंत प्रश्न घेऊन तू त्यावरती रिसर्च करतोस. कमाल. आणि मला वाटतं तुझे या संदर्भात बरेच लेक्चर्स वगैरे पण असतात ना रे सतत. म्हणजे म्हणजे पीएचडीचं माझं जेव्हा कोर्सवर्क होतं तर तेव्हा त्याचा भाग म्हणून सुद्धा मी पुणे विद्यापीठातल्या लॉ डिपार्टमेंटला काही लेक्चर्स घेतले. त्यानंतर सोलापुरात पण एकदा रोटरी क्लबच्या माध्यमातून मला बोलवलं होतं या विषयावर बोलण्यासाठी, तर तेव्हाही मी एकदा बोललो होतो. नुकताच पुण्यामध्ये पण लॉकडाऊनच्या अगदी अगोदर पुण्यामध्ये सुद्धा एक लेक्चर माझं झालं या विषयावरती. चालू आहे काम. जितकं ह्याच्यावरती आपल्याला एक्सप्लोर करता येईल, जे लोक ह्या कामामध्ये ज्यांनी खूप चांगलं काहीतरी केलेलं आहे त्यांच्या कामाचे खूप काही चांगले रिझल्ट्स आपल्याला दिसलेत, त्या लोकांशी पण काही जोडलं जाण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि अशा पद्धतीने हे काम चालू आहे सध्या. मस्त. खूप छान अभ्यास आहे प्रतीक तुझ्या सगळ्याचा. आणि मला कौतुक आणखी एक या गोष्टीचं वाटते की हे सगळं म्हणजे एवढा मोठ्या विषयाचा अभ्यास करत करत तू तुझी कला पण तेवढी जपासतो. मग ती आता गाण्याची असू देत किंवा तुझी लेखनाची कला असू दे, तीही तू इतकी छान जोपासतोय. खरंय. आता मला यशश्रीचा खाली कमेंट मध्ये आलेलं आहे की इंटरनॅशनल सेमिनार बद्दल सांग. हा, तर परत आता तू मगाशी जे म्हणत होतीस की गाण्याचा तू व्यवसाय म्हणून विचार केलास का नाही, आणि तर त्याच्यामध्ये नंतर मी जेव्हा संशोधनामध्ये पडलो तर तेव्हा लक्षात आलं मला की आपण गाणं आणि म्युझिक, आपलं गाणं आणि लॉ, ह्या दोन गोष्टी आपण एकत्र आणू शकू का, ह्याचा काय आपण विचार करू शकतो का. तर मग त्याच्यावरती भारतीय शास्त्रीय संगीत आणि लॉ ह्याचा मी जेव्हा विचार केला तेव्हा मला असंही लक्षात आलं की आपल्याकडचं जे परंपरागत कला जी आहे आपली,
आता भारतीय शास्त्रीय संगीताचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. इतका मोठा इतिहास जगातल्या कुठल्याच संगीताचा नाहीये तितका भारतीय शास्त्रीय संगीताचा. तर मग परत की हे जर आपल्याला जतन करून ठेवायचं आहे तर त्याला नियमांचं कुंपण पाहिजे, त्याला साधणारा त्याला जोडणारा एक कायदा पाहिजे. तर मग त्याच्यावरती मी जेव्हा अभ्यास केला तर तेव्हा लक्षात आलं की भारतीय संगीताचं जतन व्हावं, शास्त्रीय संगीताचं जतन व्हावं, त्याचं कॉन्झर्वेशन व्हावं असा कुठलाच कायदा आपल्याकडे नाहीये. तर मग त्याच्यावरती मी काम केलं आणि त्याच्यावरती मी एक रिसर्च पेपर लिहिला होता आणि तो माझा सिलेक्ट झाला होता. आणि तो रिसर्च पेपर मी सादर करण्यासाठी मी दुबईला गेलो होतो एका इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये. आणि तो अभ्यास करतानाही मला लक्षात आलं की डेन्मार्कमध्ये जगातला पहिला कायदा झालेला आहे त्यांच्याकडचे आर्ट फॉर्म्स प्रिझर्व्ह करण्यासाठी आणि त्याचं जतन करण्यासाठी. आणि अशा पद्धतीने मग नंतर युनायटेड नेशन्सनी 2005 साली एक आणि 2011 साली एक असे दोन त्यांचे एक कन्व्हेन्शन्स निघाले की ज्याच्यामध्ये टँजिबल आणि इनटँजिबल कल्चरल हेरिटेज. तर टँजिबल कल्चरल हेरिटेज म्हणजे जे आपण लेण्या बघतो, आपण मूर्ती बघतो जुन्या किंवा किल्ले असतील की ज्याला तुम्ही हात लावून बघू शकता ते टँजिबल. आणि इनटँजिबल कल्चरल हेरिटेज म्हणजे ह्या वेगवेगळ्या कला, गाणं असेल, नाट्य असेल, संगीत असेल, तर ह्याला गव्हर्न करणारा कुठलाच कायदा नाही. इव्हन टँजिबल कल्चरल हेरिटेजच्या बाबतीत तुम्हाला थोडंफार आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सापडू शकेल. फंडामेंटल ड्युटीजचा जर भाग आपण बघितला तर त्याच्यामध्ये आपले जे काही किल्ले आहेत, गड आहेत किंवा हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आपण ज्यांना म्हणतो तर त्याचं जतन करण्यासाठीचे काही नियम किंवा एक आपली भारतीय नागरिक म्हणून एक जी बेसिक आपलं मूल्य आहे तर ते तुम्हाला दिसून येईल. पण इनटँजिबल कल्चरल हेरिटेजच्या बाबतीत ना आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा काही आहे ना त्याच्यावर कायदा आहे. तर त्यामुळे मग मी त्याच्यावरती मग नंतर काम केलं आणि मग तो रिसर्च पेपर माझा सिलेक्ट झाला. तर मी त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा दुबईला जाऊन आलो होतो. तो माझा पहिला परदेश दौरा होता आणि पहिला माझा तो रिसर्च पेपर जो सिलेक्ट झालेला होता. तर मग तो अशा पद्धतीचा तो अनुभव होता. ती फार मजा वेगळी होती. तुझी आवड गायनाची आहे, तू प्रोफेशन म्हणून लॉला सिलेक्ट केलंस, ती तुझी निवड आहे, पण या दोन्हीची सांगड तू इतकी छान घातली आहेस. म्हणजे गायनातले कायदे सुद्धा तू इतके छान शोधून काढलेस किंवा त्यावरती इतका अभ्यास करतोयस, कलेवरचा अभ्यास करतोयस. खूप मस्त याची सांगड घातली आहेस तू. हो, आता कोरोनाच्या ह्याच्यावरती चायनावरती खूप टीका होते आणि हे पण चायनाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट मला परत एकदा सांगायला वाटते की डेन्मार्क नंतर जो आर्ट फॉर्म्स प्रिझर्व्ह करण्यासाठीचा जो कायदा आहे तो चायनामध्ये झालेला आहे 2011 साली. बर. हा, तर मग तो सुद्धा त्याचा पण मी थोडाफार अभ्यास केला. तर डेन्मार्क आणि चायना साधारण तर हे दोनच देश असे आहेत की जिथे आर्ट फॉर्म्स प्रिझर्व्ह व्हावेत म्हणून काही गव्हर्नमेंटचे ऑफिशियल्स नेमले जातात. त्यांच्या लेवलला लोकल लेवलला रिसर्च होतो आणि त्याला एक वेगळं शासनाचं अनुदान मिळतं आणि ते प्रिझर्व्ह करण्यासाठी आणि ते आणखी त्याचा प्रसार व्हावा म्हणून काय काय केलं जाईल याच्या शासकीय लेवलला त्याचे काही प्रयत्न होतात. क्या बात आहे. खरंच डीप डीप अभ्यास करतोस तू या सगळ्यांचा आणि इतकी सगळी माहिती या माध्यमातून आम्हालाही मिळते. म्हणजे ऐकावं ते नवल असं वाटायला लागलंय. क्या बात. नाही, खूप म्हणजे मला अजून एक सुरुवातीपासूनच माझं असं थोडं एक हे आहे की एक गोष्ट तुम्ही जेव्हा करत असताना तर त्याचे संबंध अनेक गोष्टींशी असतात. ते आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. गाणं एके गाणं किंवा अभ्यास एके अभ्यास हे कधीच होत नाही. तुम्हाला गाण्याचा उपयोग हा अभ्यासासाठी होतोच, अभ्यासाचा उपयोग हा तुम्हाला गाण्यासाठी होतोच असं कधीही नाही. म्हणजे आजकालच्या पालकांमध्ये पण खूप हे असतं की अनेक ह्याच्यामध्ये ते मुलांना क्लासेसना आणि ह्याला टाकतात अभ्यासांच्या. तर त्यांना मला सगळ्यांना हेच सांगायचं की गाण्याचा क्लास बंद करून मुलाचे अभ्यासाचे टक्के हे 50% 90% कधीही जात नाहीत. अगदी खरं. त्यांना एक छंद हा कधीही असलाच पाहिजे. अर्थात उलट त्या छंदामुळे किंवा ती एक जी त्यांची हॉबी असते त्याच्यामुळे उलट त्यांचं मन जे आहे ते आणखी टवटवीत होतं आणि त्याचा अभ्यासासाठी फायदाच होतो नेहमीच. वा वा वा. आणि मगाशी
आयुषने टाकलेलं होतं की वकील असून हा सुद्धा इतक्या सौम्य पद्धतीने कसे काय वागता तुम्ही म्हणून. पण खरं तर त्यातली मजा हीच आहे की तुला जी साधना तू करतोयस गाण्याची, शास्त्रीय संगीताची, तर त्याचा हा परिणाम अर्थातच असू शकतो. तुझं इतकं सौम्य प्रत्येकाशी वागणं, हंबलपणे वागणं अर्थातच. असू शकतं, कारण गाण्याच्या बाबतीत पण असं आहे की तुम्ही गुरुला जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत तुम्हाला ती कला अवगत होणं तर लांबच, म्हणजे त्याच्यातला कण सुद्धा तुम्हाला वेचता येणार नाही. अगदी खरं आहे. आणि कुठेतरी गुरु शरण म्हणून हं. तुला लाभलेले फार मोठं व्यक्तिमत्व म्हणजे अर्थात आरती अंकलीकर टिकेकर. तर हो हो, त्यांच्याकडे तुला शिकण्याचा चान्स मिळाला, तिकडे संधी मिळाली. खरंय. हा तुझ्या हो, आयुष्यातला फार मोठा किस्सा आणि फार मोठा टर्निंग खरंय. पॉइंट असू शकतो अर्थातच. तर बरोबर कसं बरोबर. काय तिथे पर्यंत कसं काय हा, पोहोचलास? म्हणजे सोलापुरात तू परचुरे मॅडमकडे शिकत होतास आणि इथून बरोबर. आरती अंकलीकरांकडचा प्रवास तुझा साधारण कसा झाला हा सगळा? हा, झालं असं की लॉच्या लास्ट इयरला मी होतो तेव्हा, आणि लास्ट इयरला असतानाच मी 9वी मध्ये जेव्हा शिकायला मी सुरुवात केली, तर तेव्हा मी लास्ट इयरला लॉच्या येईपर्यंत माझं विशारदच्या मी शेवटच्या वर्षाला आलेलो होतो. बर. आणि विशारद माझं तेव्हा संपणार होतं. आणि माझा तेव्हा विचार झालेला होता की मग आपल्याला पुण्यात जायचं आहे आता मास्टर्ससाठी. तर मग आपण आता गाव सोडायचं म्हटल्यावर आपल्याला पुण्यात एक गुरु पाहिजेत आपल्याला, की ज्यांच्याकडे आपल्याला आणखी पुढचं काहीतरी चांगलं शिकता येईल. तर त्यामुळे मी लास्ट इयरला असताना मला तो अगदी किस्सा आठवतोय की आपल्या हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहामध्ये आरतीताईंचं गाणं एकदा झालेलं होतं. मला ती तारीख पण आठवते, 30 ऑगस्ट तारीख होती. आणि मला वाटतं 2015 साल होतं, 2014 का 2015. तर तेव्हा आरतीताईंची तिथे एक मैफिल होती, तर त्या मैफिलीला मला जाण्याचा योग आला. आणि त्या मैफिलीमध्ये मला आरतीताईंना तानपुराची साथ करण्याचं पण मला भाग्य मिळालं तेव्हा. तर मग तेव्हा मला हा. कुठंतरी रिअलाइज झालं की अरे नाही, ही व्यक्ती खूप काहीतरी मोठा बदल घडवू शकते आपल्यामध्ये, अच्छा, विचारांमध्ये, म्हणजे जेव्हा एकूण तू त्यांना वागण्यातच. हा साथ केली हा, मंचावरती, जेव्हा तू त्यांना साथ केलीस तेव्हा तू त्यांच्याकडे शिकत नव्हतास? नाही नाही नाही. आई ग, तेव्हा किती एक भारी. प्रियल ताई म्हणून ताईंची एक सिनियर शिष्य आहे, प्रियल साठे म्हणून, ती त्यांच्यासोबत साथीला आलेली होती एका तानपुऱ्यावर. आणि एका तानपुऱ्यावर लोकल आर्टिस्ट जनरली असतात. तर त्याच्यातून मग मी त्यांच्या साथीला मग मी तेव्हा बसलो आणि तेव्हा ठरवलं की शिकायचं आपल्याला तर ताईंकडे शिकायचं. आणि मग तो कार्यक्रम झाल्या झाल्या मी, आरती त्यांची वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवरून त्यांचा पत्ता मी काढला आणि त्यांना पत्र लिहिलं मी सरळ बर. की मी तुमचं गाणं ऐकलं आणि मला तुमच्याकडे शिकण्याची खूप इच्छा आहे. तर त्याच्याबद्दल मला तुम्ही मार्गदर्शन करा की कुठल्या पद्धतीने मी तुमच्याकडे आलं पाहिजे किंवा काय. तर अशा ह्याचं एक पत्र मी त्यांना लिहिलं. तर तुला सांगतो, जवळजवळ एक 6 महिने त्याचं काही उत्तर नाही. त्याच्या खाली मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला होता, मेल आयडी दिला होता, सगळं. आणि मग त्यांची त्यावेळी आरतीताईंचं काम बघणारी एक मैत्रीण होती, मेधा म्हणून, मेधा लखपती. आणि योगायोग असा की मेधा लखपतीचे सख्खे काका हे आमच्या खाली राहायचे यशोधनमध्ये. ओके. आणि हे मला माहीतच नव्हतं. मग मी फेसबुकवरून आणि हे अशी ओळख झाली. मग मी तिला म्हटलं, अगं हे असेच लखपती म्हणून आमच्या इथे राहतात, ते तुझे कोण? ते म्हटली माझे काकाच आहेत ते. मग मी परत एकदा तिला आठवण करून दिली की अरे मी असं असं ताईंना पत्र पाठवलं होतं, तर त्याच्याबद्दल काही बोलणं झालं का तुझं? तर ती म्हटली नाही, मी परत एकदा विचारते ताईंना. आणि मग ताईंशी ती परत बोलली. आणि मग मला एक दिवशी मेल आला ताईंच्या मेल आयडी वरून. आणि तर मग त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की मुलांची गाण्याची पट्टी आणि मुलींची गाण्याची पट्टी ही वेगवेगळी असल्यामुळे जो टेक्निकल प्रॉब्लेम येतो, तर त्यामुळे मी मुलांना गाणं शिकवत नाही आणि मी तुला गाणं शिकवू शकत नाही, आणि तुझ्या भविष्यातल्या वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा, असा मेल आला परत. आणि ह्या मेल येईपर्यंत माझा पत्र ते हा मेल हा ऑलरेडी एक 6 महिन्याचा काळ निघून गेला होता त्याच्यात. आणि मग मी परत एकदा त्या मेलला त्यांना उत्तर दिलं की हा जो टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्याची मला काहीही अडचण नाही, तुम्ही तुमच्या पट्टीत गाणं मला शिकवलं तरी चालेल, पण मला तुमच्याकडे शिकायचं आहे. मग त्यांनी पुढे माझ्याकडून एक रेकॉर्डिंग मागवून घेतलं. आणि मग मी त्याच्यामध्ये त्यांना यमन मधली एक बंदिश रेकॉर्ड करून पाठवली होती, एक 10 मिनिटाची. आणि मग त्यांचा रिप्लाय आला की नाही, तू येऊ शकतोस आणि तू पहिल्यांदा येऊन एकदा भेट पुण्यामध्ये,
मग मी पुण्याला गेलो ताईंना भेटायला आणि मग तेव्हा परत एकदा त्यांनी गाऊन घेतलं माझ्याकडून आणि मग तेव्हापासून ते शिकायला सुरुवात झाली. तर मग लॉच्या लास्ट इयरला असताना मी 1 वर्ष पुण्याला अपडाऊन केलं ताईंकडे गाणं शिकण्यासाठी. आणि मग नंतर मी मास्टर्सला जेव्हा पुण्याला शिफ्टच झालो मग तेव्हा परत ते खूप रेग्युलर ह्याच्यामध्ये सुरू झालं शिकणं. करता आलं. किती कमाल. पण एखाद्याने म्हणजे एवढा असा मेल आल्यावरती सोडून दिले असते, होप सोडून दिले असते की नाही इतक्या मोठ्या व्यक्तींकडनं असं आहे ते म्हणल्यावरती काय करणार आता. पण तू पुन्हा जिद्दीने तिथेपर्यंत जाऊन दाखवलंस, हे कौतुक आहे. हो. पण आता बंदिशचा कारण विषय मी- निघालाच ते तर हो. आम्हाला एखादी बंदिश ऐकायला आवडेल. नक्की नक्की. एक मला आणखी एक आता ताईंचा विषय निघाला तर एक अगदी किस्सा सांगतो. सज्जनगडला एक मैफिल झाली होती आत्ता दास नवमीला. तर त्याच्यामध्ये ताईंचं गाणं होतं आणि मला अगदी चांगलं आठवतंय. आम्ही तिथे पोहोचलो सज्जनगडावरती दुपारी लवकर आणि मग थोडा वेळ विश्रांती वगैरे झाली आणि मग मैफिलीला अगदी आता जायची वेळ 7 वाजताची मैफिल होती. ताई तयार झाल्या आणि खाली हॉलमध्ये जायचं. तर तेव्हा मला म्हटलं की प्रतीक तो रामदास स्वामींचा जो श्लोक आहे प्रभाते मनी रामचिंतित जावा पुढे वैखरी रामा आधी वदावा सदाचार हा थोर सांडू न येतो जनी तोची तो मानवी धन्य होतो. तर हा श्लोक ना तो मला ते लिहून दे कागदावरती. तर मला चांगला आठवतो मी तो लिहून दिला कागदावरती आणि मला वाटलं की मग ताई गातील. मग कारण सुरुवातीला तसं वक्रतुंड महाकाय वगैरे वगैरे असं काहीतरी गातात ना. तर मला वाटलं की नंदरागाची सुरुवात करताना त्या सुरुवातीच्या 1-2 आलापी झाली की मग तो एक श्लोक गातील नंदरागात आणि मग पुढे सुरुवात करतील. तर मग झालं असं की मग नंदराग त्यांचा ठरलेला होता. नंदरागातली मोठा बडाख्याल झाला, ताना झाल्या, छोटी बंदी. म्हटलं हे मग लिहून का घेतलं. तर मग अचानक त्यांनी स्टेजवरती असताना प्रभाते मनी रामचिंतित जावा ह्याची बंदिश केली नंदरागात आणि ती बंदिश त्या द्रुत एकतालामध्ये गायल्या नंदरागाची. फार कमाल. म्हणजे की अगदी ऐन वेळेला ते शब्द समोर होते आणि त्यांनी सांगितलं होतं की मला आठवण करा ते जर समोर माझ्याकडून राहून गेलं तर आम्ही समोरच बसलो होतो आणि ताईंची एक खूप अगदी खास मैत्रीण त्या पण माझ्या शेजारी बसलेल्या होत्या. त्यांनी आठवण करून दिली अहो ते राहिलंच गायचं आणि हे. तर मग त्यांनी लगेचच ते ज्या नंदची बंदिश गात होत्या त्या गायचं थांबल्या त्या आणि लगेच त्यांनी प्रभाते मनी रामचिंतित जावा बंदिश म्हणून गायल्या त्या द्रुत एकतालात. काय कमाल आहे म्हणजे हे की एखाद्याची बुद्धिमत्तेची काय एक सीमा असावी ना. तर अचाट होतं हे, अचाट अनुभव होता तर त्यांच्या बाबतीतला. आणि हा मला खूप आज सगळ्यांना मला सांगायचंच होतं हे. आणि त्यांचा ताल तर ती जागा एवढी कमाल कमाल कमाल. तर त्याच्या मी त्या बंदिशीच्या 2 ओळी ऐकवतो आणि मग नंतर नंद मधली मी बंदिश एक ऐकवतो. चालेल ऐकवतो. पुढे वैखरी राम आधी
अशी त्यांनी ती बंदिश हा 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 केली होती. वा फार वा सुंदर. वा अरे आता इथे ऐकूनच केवढं कमाल वाटतं आणि तिथे हो. त्या वातावरणात ते सगळं ऐकताना तर आणि कमाल हो, कमाल. आणि त्याला जोडून मग त्यांनी पुढची पारंपरिक बंदिश गायली होती, ती 1-2 ओळी मी ऐकवतो. एकच ऐक ना, 7 हो. वाजताय. आपण हा. एक ब्रेक घेऊयात कारण आता सेशन बंद चालेल. होऊ शकतं 1 तास झाल्यामुळं आणि लगेच दुसऱ्या बरं, बरं. सेशन मध्ये आपण कनेक्ट होऊयात आणि आणखीन बरीच चालेल. गाणी आम्हाला ऐकायची. जे सगळे बघतायत त्यांना पण मी सांगेन की अर्ध्या मिनिटात Yes. लगेच दुसरं सेशन सुरू होत आहे, तेव्हा ते दुसरं सेशन सुद्धा तुम्ही लगेच जॉईन करा. नक्की नक्की. मी सगळ्यांना सांगतो की पटकन जॉईन व्हा सगळे, म्हणजे आपल्याला हे असंच चालू ठेवतो. ओके, कंटिन्यू ठेवता येईल. येस येस.